सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून आपल्याला जो समज, ज्ञान, जाणीव, बोध करून दिली, तो समज, ती जाणीव, तो बोध आपल्या जीवनात उतरून अंतर्बाह्य बदल करून परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर जालन्याला आहे आणि जालन्याला बरेच सद्भक्त सन्निधानात आहे. त्यातले काही सद्भक्त आहे, महादाईस आहे, आचार्य आहे, ते रुद्रपूरला देवाने पाठवलेले आहे आणि LISच्या माध्यमातून तिथं देवाचं भाऊबीज झालेली आहे. महादाईसांनी दीपावली साजरी केलेली आहे आणि त्यानंतर मात्र परमेश्वर पुढच्या गावाला जाण्यासाठी गमन करतात. सकाळचा पूजा अवसर झाला आणि सर्वज्ञांना बाईसांनी अंगी टोपरे ओळगवलं, विडा ओळगवला, श्रीचरणात उपानू ओळगवल्या आणि मग सर्वज्ञांनी जालन्याहून गमन केलेलं आहे. आता जालन्याहून निघाल्यानंतर कचराळ्याच्या वाटेवर भाटेपूर गावाच्या आग्नेयाला एक विहीर होती आणि त्या विहिरीला पायऱ्या होत्या. देव तिथे गेल्यानंतर सर्व सद्भक्त देवाबरोबर आहे आणि देव मग एक तिथली आठवण सांगतात किंवा तिथं नेमकं कोण आहे हे सांगतात. करंजखेडहून पानू नायकाच्या घरातून पळून आलेल्या ज्या देवता आहे त्या इथं वास्तव्याला होत्या आणि देव मग सर्वांना विहिरीजवळ गेल्यानंतर तिथं उभे राहिले आणि भक्तजनांना सांगितलं का आपण करंजखेड्याला जेव्हा होतो पानू नायकाच्या घरी, तर त्या ठिकाणी ज्या देवता होत्या त्या घरामध्ये, त्या देवता ज्या आहे पानू नायकांच्या घरी आम्ही गेलो त्यावेळेस या देवतेनं तिथून आपलं बिराड हलवलं आणि आम्हाला न विचारताच इथं आलेले आहेत म्हणले. त्या विहिरीत शिरल्या आणि ते इथंच राहतात असं सर्व भक्तजनांना सांगितल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटलं. सर्वज्ञांनी जेव्हा भाटेपुरीला गमन केलं तेव्हा तिथं 2 विहिरी होत्या. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी देवतेच्या अनुषंगाने भक्तांना सांगितलं. आता बाईसा देवाबरोबरच होत्या. पानू नायकाच्या ठिकाणी काय घडलेलं आहे बाईसांना माहीत आहे, इतर भक्तांनाही माहीत आहे. देवाने मात्र परमेश्वरत्व तिथं दाखवलेलं आहे. जो परमेश्वर आहे त्यालाच हे सर्व माहीत आहे, कोणत्या देवता कुठं राहतात, कुठून निघाल्या, कुठं येऊन राहिल्या. अशा पद्धतीनं परमेश्वराने आश्चर्यजनक सर्व भक्तांना ह्या ज्या देवता आहे त्या संदर्भातली माहिती दिली आणि तसेच पुढं निघाले. तर खनिपुरीला देवाने गमन केलेलं आहे. खनिपुरीला वायव्य कोपऱ्यात बाबळीखाली सर्वज्ञांचं आसन झालं आणि बाईसाने श्रीचरणावर प्रक्षालन केलं, गुळा विडा झाला. नाथोबा देवाच्या आता सन्निधानात आलेले. बाईसा आणि नाथोबा खनेपूरला भिक्षाला गेले आणि सर्वज्ञांजवळ लखुदेवबा बसलेले होते. बाकीचे सर्व भक्तजन कुणी कुठे तर कुणी कुठे भिक्षेला गेलेले असल्यामुळं भटोबास, महादाईसा, दादोस हे रुद्रपूरला गेलेले होते आणि इथं फक्त आबाईसा, नाथोबा असे, लखुदेवबा असे मोजकेच सद्भक्त होते. त्यानंतर देवाच्या सन्निधानात, देवाच्या समोर फक्त आता लखुदेवबाच होते. सर्व भिक्षेला गेलेले होते, काही रुद्रपूरला गेलेले होते. तर देवाच्या प्रवृत्तीनुसार देव सहजच लखुदेवबाला सांगतात की पुण्य महात्म्य हो, सर्व लोक मोह अज्ञानाने ग्रस्त आहे म्हटले आणि त्या मोह अज्ञानाने ग्रस्त असल्यामुळं ते फसवले जातात. परंतु कोण फसवतं आहे, कशासाठी फसवतं आहे आणि तो फसवणारा दुसरा कोण आहे का आणि तू का फसलास ही विचारणारही कोणी नाही आणि त्याला त्या फसवण्यातून बाहेर काढणारही कोणीच नाही आहे म्हटले. आणि ते मात्र लखुदेवबा गप्पच बसले, खाली मान घालून. त्यांच्या काही लक्षात येत नाही, ते सर्व गुपचूप बसतात. पण परमेश्वराची एक प्रवृत्ती आहे. परमेश्वराला या जीवाचं चिंतन आहे, कळकळ आहे, तळमळ आहे. हा जीव जो दुःखात गेला त्याचं दुःख परमेश्वराला बघवत नाही म्हणून सृष्टीची रचना करून या जीवाला या सृष्टीमध्ये आणलेलं आहे. स्वतः अवतार घेऊन वाडीवाडी फिरून अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी परमेश्वराने मिशन हाती घेतलेलं आहे. आणि जनसामान्यांमध्ये हा समाज कसा अज्ञानामुळं फसल्या जातो, मोहामुळं फसल्या जातो
याचं दुःख, याची खंत परमेश्वर इथं लखुदेवासमोर व्यक्त करतात. परंतु त्यांच्या अधिकार, योग्यता, पात्रता नसल्यामुळं त्यांनी कोणताही प्रश्नही विचारला नाही आणि खाली मान घालून मात्र गुपचूप बसलेले आहे. परंतु देवाची जी तळमळ आहे ती यातून आपल्याला दिसते. आजही समाजामध्ये धर्माच्या नावाखाली जी भोंदूगिरी आहे, फसवेगिरी आहे, ती काही कमी झालेली नाही. आज त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अन्य राटीमध्ये या गोष्टी आपल्याला पावलोपावली दिसतात, अनुभवाला येतात. परंतु ज्या ठिकाणी परमेश्वराने अवतार घेऊन तत्त्वज्ञान सांगितलं, बोध दिला, बोध देऊन जाणीव करून दिली, समज करून दिली आणि त्या परमेश्वराचे जी भक्ती करणारे जे लोक आहे ते सुद्धा अशी फसवेगिरी करताना आपल्याला दिसत आहे. याचं कारण आहे अन्यथा ज्ञान, अज्ञान, दृष्टपर भक्ती, अभिलाषा, मोह परमेश्वराने सांगितलेलंच आहे आणि अज्ञान आहे. म्हणून काही मजबूर अज्ञानी लोकांना चा फायदा उठवणारे इथं भरपूर लोक दिसतात. परंतु परमेश्वर म्हणतात इकडं तिकडं जर केलं, काही असंत कर्म केलं, पाप केलं तर वाराणसीला जाऊन फेडतात अन्य राटीमध्ये. पण वाराणसीलाच जाऊन जर पाप केलं तर कुठं फेडणार? तसं परमेश्वर म्हणतात अनंत जन्मामध्ये, अनंत सृष्टीमध्ये आपण जे असंत कर्म केले, पाप केले ते फेडण्यासाठी परमेश्वराच्या ह्या मार्गात येऊन परमेश्वराची भक्ती करून प्रायचित्त घेऊन परमेश्वराच्या ठिकाणी त्याचं नाश करायचा असतो, नष्ट करायचा असतो किंवा कर्माचा नाश करून योग्य व्हायचं असतं. परंतु इथं सन्निधानातच आल्यानंतर, दैवराटीत आल्यानंतर, बोध झाल्यानंतर मात्र जर आपण ते चुकीचे असंत कर्म करत असेल तर त्या कुठं जाऊन फेडणार आहोत आपण? म्हणजे ते खूप मोठं असंत कर्म करून अविधीला आपण, दोषाला आपण जवळ करून परमेश्वराच्या भक्तीपासून दूर जात असतो आणि अनंत नरक जोडत असतो. परमेश्वराला मात्र याची दुःख आहे. या जीवानी ज्ञान घ्यावं, समजून घ्यावं, जाणून घ्यावं, स्वतःचं हित समजून घेऊन हिताच्या अनुषंगाने जे परमेश्वराने बोध दिला आहे, जाणीव दिली, समज करून दिला आहे, तो मात्र आपल्या जीवनात उतरवून आपणच आपल्या या असंत कर्मातून बाहेर पडावं आणि परमेश्वराला प्राप्त करावं. ज्यावेळेस असं आपण करतो त्यावेळेस परमेश्वरही त्या प्रयत्नांना सहाय्य करतात आणि सहाय्य करून अयोग्य जीवाला योग्य करून प्राप्तीला घेऊन जात असतात. त्यानंतर सर्व बाईस आहे, नाथोबा आहे, सर्व जे सद्भक्त आहे ते भिक्षा घेऊन येतात. सर्वज्ञांना झोळ्यामधलं भिक्षांना दाखवून पवित्र केलं. तिथून लगेच सर्वज्ञांनी गमन केलं आहे आणि पुढे जाऊन एका बाबळीच्या झाडाच्या खाली देवाचं आसन झालेलं आहे. तो तिथं एक भारद्वाज पक्षी आहे. तो मात्र देवाच्या पाठीमागं देवाला बघत बघत येतोय. देव तिथून निघाले का पुढं जाऊन थांबतोय. अशा पद्धतीनं आकर्षणामुळं, वेदामुळं श्रीमूर्तीचं अवलोकन करत करत तो सर्वज्ञांना पाहत आहे आणि सर्वज्ञ जसं जसं गमन करतोय तशा पद्धतीनं तोही पुढं उडून वाटेत उभा राहतोय. देव आले की परत पुढं उडून जातो, बसतो. अशा पद्धतीनं जिथं देव बसले, आसनस्थ झाले, त्या ठिकाणपर्यंत तो आलेला आहे आणि असं कितीतरी दूरपर्यंत सर्वज्ञांना पोचवत आला. वाटेत एका ओळाच्या पलीकडे सर्वज्ञांचं आसन झालेलं आहे. बाईसांनी श्रीचरणाचं प्रक्षालन केलं, गुळाविडा ओळगवला आणि देव मग म्हणतात पुण्यमात्म्य, म्हणजे लखुदेवांना विचारतात देव की हे पाखरू कोणत्या ठिकाणचं आहे आणि असं तुम्हाला माहीत आहे का म्हटले. कारण देवाच्या सन्निधानात देवाच्या बरोबर हे लखुदेव आहे, बाकीचे सर्व भिक्षाला गेलेले आहे आणि त्यांना माहीत नाही आहे. परंतु ज्या ठिकाणावरून खनेपुरीला देव आसनस्थ झाले तिथं फक्त एक विश्रांती स्थान आहे छोटंसं. तिथं वस्ती नाही आहे, पूजा अवसर झालेलं नाही आहे, कोणत्याही प्रकारची लीळा नाही आहे. त्या ठिकाणावरून तो जो पक्षी आहे तो पक्षी मात्र देवाबरोबर आहे आणि लखुदेव बी देवाबरोबर आहे. म्हणून लखुदेवाला देव म्हणतात पुण्यमात्म्य. त्यांचं नामकरण केलेलं आहे, प्रासादिक नाव देवाने ठेवलेलं आहे. तर पुण्यमात्म्य ही पाखरू कोणत्या ठिकाणचं आहे तुम्हाला माहीत आहे का म्हटले. म्हणजे अप्रत्यक्षरित्या देवाने सांगितलेलं आहे का आपण जेव्हा आपल्या जीवनात जगत असताना, राहत असताना, काही क्रिया करत असताना आपले डोळे उघडे राहिले पाहिजे. इकडं तिकडं आपण बघून जाणून समजून घेतलं पाहिजे आपल्याबरोबर कोण आहे, आपण कोणाबरोबर आहे, आजूबाजूला ज्या घडणाऱ्या ज्या बदल आहे तो आपल्या लक्षात आला पाहिजे, जाणवला पाहिजे. त्यातून आपल्याला काहीतरी समज शिकून घेऊन आपण त्यावरती चालून ती प्रेरणा घेऊन आपण परमेश्वराचं आणि आपल्यातलं अंतर आपण कमी करू शकतो. परंतु आपण डोळे बंद करून चालत असतो. आपल्या आजूबाजूला बऱ्याच घटना घडत असतात, परंतु त्याचं आपल्याला तारतम्य नसतं, आपल्याला माहीत नसतं, कळत नसतं, लक्षात येत नाही. आणि म्हणून ती कुशलता, जी व्यावहारिकता, जी बौद्धिकता
जी हुशारी आपल्यामध्ये यायला पाहिजे ती येत नाही, कारण आजूबाजूच्या ज्या घडणाऱ्या घटना आहे त्यातूनच आपण शिकायचं असतं. परंतु आपले डोळे जर उघडे ठेवले तर आपल्याला शिकता येईल, अन्यथा आपण फक्त डोळे बंद करून चालत असतो. लखुदेवाचं तसंच झालं. देव विचारताय परंतु त्यांच्या काही लक्षात येत नाही आणि मग ते सहज सांगायचं म्हणून सांगतात की देवा बाबळीखाली गोसावींचं तिथं आसन जे झालेलं आहे तिथून ते येत आहे म्हटले, कारण पाठीमागे देवाचं आसन झालं होतं तिथून तो येतोय असं त्यांच्या लक्षात आलं. सर्वजणांना माणसं तरी माणसं, गुरं तरी गुरं, पाखरं तरी पाखरं आमच्याकडे वेधली जातात म्हटले आणि आम्हाला पाहतात आणि मागे मागे येऊ लागतात म्हटले. हे काय आहे बरं म्हटले. ते गप्पच होते, त्यांच्या काही लक्षात येत नाही. देव विचारतात आणि अप्रतिश्रित्या लखुदेवांना एक समज जाणीव करून देतात. आपल्यालासुद्धा परमेश्वराने या लीळेच्या माध्यमातून एक समज जाणीव करून दिलेली. देव समजला, कळाला, देव लक्षात आला, जाणवला तर आपण देवाकडे वेधल्या गेलो पाहिजे, कारण जनावरंसुद्धा, पक्षी, प्राणीसुद्धा परमेश्वराकडे वेधल्या जातात. तर आपण का वेधल्या जात नाही आणि याचं कारण काय असावं. ते गप्पच होते. बाईसांनी मात्र विचारलं. बाईसा शेजारी आहे, ही चर्चा बाईसा ऐकते आहे आणि मग ते असं काय आहे बाबा म्हटले, कशामुळे हे असं होतं आहे. आणि मग देव म्हणतात, बाई हा वेदशक्तीचा आवडीचा प्रकार आहे, हा खेळ आहे म्हटले. एक वेच आहे, आवडी निर्माण झाली. देवाची श्रीमूर्त एवढी सुंदर आहे. परमेश्वर म्हणतात कलियुगी हे बर्वे. या कलियुगामध्ये सर्वात सुंदर स्वामींची श्रीमूर्त आहे. सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा हे अनंत गुण, अनंत धर्म स्वीकारून परमेश्वराने अवतार घेतलेला आहे. उभयदृश्य अवतार आहे. जीव उद्धरण व्यसन अवतार आहे. कोणत्या प्रकारचे उपाधी नाही, असा अलौकिक अवतार असल्यामुळं त्या परमेश्वराला फक्त देण्याची तळमळ आहे, कळकळ आहे. ह्या जीवाला, अयोग्य जीवाला येनकेन प्रकारे कोणत्या तरी प्रसंगातून, कारणातून, कळत नकळत त्यांनी केलेल्या संत कर्मातून त्याला फक्त योग्य करायचं आहे आणि प्राप्तीला घेऊन जायचं आहे. आणि म्हणून परमेश्वर जे बी प्राणी दिसतील, पक्षी दिसतील, त्यांच्या माध्यमातून त्यांनाही ते नरक योनीत गेलेले आहे. आणि नरक योनीत गेले म्हणजे कशातून गेलेले, ते परमेश्वराच्या काहीतरी ते भक्ती करत होते, त्यांनाही बोध होता, परंतु कळत नकळत केलेल्या चुकांमुळं ते चतुर्विधीला गेलेले आहे. परंतु कणव त्यांची असल्यामुळं परमेश्वराचं त्यांना दर्शन होतं आहे, परमेश्वराचं त्यांना स्पर्शन होतं आहे आणि त्यातूनच त्या नरक योनीतून काढून परमेश्वर त्यांना सुखफळाला पाठवतं आहे. जे कणवेचे जीव आहे ते परमेश्वराच्या सन्निधानात आलेले आहे. आणि मग देव म्हणतात हे वेद आहे, वेच आहे आणि आवडी आहे म्हटले. हे आवडीचा प्रकार आहे आणि त्या आवडीमुळं तो पक्षी आलेला आहे. सर्वजणांले महात्म्य आता जा. आणि मग ते भारद्वाज जो पक्षी आहे त्याला देव म्हणतात महात्म्य तुम्ही जा. म्हणजे त्या पक्षालासुद्धा महात्म्य असं म्हणून आदरयुक्त परमेश्वराने त्यांना संबोधन केलेलं आहे. आपण परमेश्वराची जाणीव झाल्यानंतर, बोध झाल्यानंतर, परमेश्वर आपल्याला समजल्यानंतर आपण नरदेहात आलेलो आहे. बुद्धीच्या जोरावरती आपण भौतिक सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु धार्मिकता करत असताना आपल्या जीवनामध्ये नम्रता नसेल, आदर नसेल, दुसऱ्याविषयी प्रेम नसेल तर मात्र आपण परमेश्वराची भक्ती करू शकत नाही, परमेश्वराचे भक्त म्हणून स्वतःला घेऊ शकत नाही. आणि परमेश्वर आपल्याला यातून समज देतात की पक्षी आहे, त्या पक्षालासुद्धा देव म्हणतात महात्म्य हो तुम्ही जा. म्हणजे किती आदरयुक्त परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या पाठीमागचा जो इतिहास आहे तो जर महादाईचा असता तर त्यांनी विचारला असता की देवा हे भारद्वाज पक्षी हा कोण आहे, का तुमच्याबरोबर आला. तर देवानी यदा कदाचित पाठीमागचा त्यांचा जो बी इतिहास आहे किंवा जो बी त्यांचा जन्म आहे, त्याची माहिती आहे, भूतकाळ, तो सांगितलाही असता. परंतु ज्या अर्थी परमेश्वराच्या सौंदर्यावरती वेद निर्माण करून, आवडी निर्माण करून तो देवाबरोबर आलेला आहे, याचा अर्थ पूर्वकर्माचे जो बोधवंत असावा, अनुसरलेला जीव असावा, परंतु कळत न कळत विकार प्रमादिया, विकल्प प्रमादिया किंवा हिंसा प्रमादिया त्याच्याकडून घडल्यानंतर प्रायचित्त करून डबल आचार किंवा तळमळ दुःख करून जीवन व्यथित केलं आणि त्यामुळं एक कणव निर्माण झाली आणि त्या कणवेतो परमेश्वराने त्यांना दर्शन दिलेलं आहे पुन्हा आणि त्या नरक योनीतून पुढं जाऊन प्रतिकारांता करून त्यांना सुखफळाला पाठवलेलं आहे. त्यानंतर परमेश्वर भाटेपूरला गमन करतात. आता परमेश्वराचं पुढं प्रवास सुरू झालेला आहे आणि ज्या ठिकाणी विश्रांती आहे, काही ठिकाणी वस्ती आहे, ह्या खनेपुरीला फक्त विश्रांती स्थान आहे. थोडा वेळ विसवलेले आहे आणि त्यावेळेस बाईसा वगैरे सर्व भिक्षेला गेलेले आहे. त्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचं अशी काही लीळा झालेली नाही. फक्त भारद्वाज पक्षी तिथून परमेश्वराबरोबर पुढे आलेला आहे. तर तिथून देव भाटेपूरला गमन करतात. तिथं महालक्ष्मीचं देऊळ असतं, तिथं आसन होतं देवाचं. धाब्याच्या
घरासारखं तिथं कळसविरहित मंदिर होतं. तिथं दुपारचा पूजा अवसर होतो. वाटेत बाईसा नाथोबांनी भिक्षा केलेली आहे. त्या भिक्षेची सर्वज्ञांना आरोगणा झाली आणि तिथंच परमेश्वराचा पौड उपूड झाला, म्हणजे आराम झालेला आहे. संध्याकाळच्या भिक्षेच्या वेळी सर्वज्ञांनी लखुदेवाच्या खांद्यावरती श्रीकर घालून गावातील सारंगधाराच्या देवळात वस्तीसाठी गमन केलेलं आहे. म्हणजे महालक्ष्मीच्या देवळात फक्त तिथं दुपारचं पूजा अवसार आणि उपहार आणि आराम झालेला आहे. आणि तिथून मात्र विश्रांतीसाठी दुसऱ्या मंदिरात, सारंगधाराच्या मंदिरात देव गेलेले आहे. जाताना मात्र लखुदेवाच्या ज्या खांद्यावर आपला श्रीकर ठेवलेला आहे, म्हणजे त्यांना सबंध दान दिलेले आहे अप्रत्यक्षरित्या. आणि त्या सर्व भक्तांबरोबर देव वस्तीला दुसऱ्या मंदिरात आलेले आहे. आणि मग सर्वदेव म्हणतात, पुण्य महात्म्य हो, झोळी घ्या. सकाळची वेळ झाली आणि पुण्य महात्म्य आता देवाबरोबर ते आहे, देवाबरोबर राहतात. बोध नाही आहे, आवडी आहे, परंतु आता त्यांची योग्यता वाढल्यामुळं देवाने त्यांना आदेश केलेला आहे का तुम्ही आता झोळी घ्या, म्हणजे अप्रत्यक्षरित्या भिक्षा करा. आणि भिक्षा म्हणजे दीक्षा, तेच अनुसरण, तोच त्याग, तोच संन्यास. देवाने त्यांना झोळी घ्यायला लावलेली आहे. आणि सर्वज्ञांनी स्वतःच्या श्रीकारांनी झोळीला गाठी बांधल्या, त्यांच्या हाती झोळी दिली. आणि सर्वज्ञ म्हणाले, पुण्य महात्म्य हो, भिक्षा घेऊ जाणीजे. तुम्ही भिक्षा आणायला जाणतात का? तुम्हाला माहिती आहे का भिक्षेविषयी? आणि मग नाथोबा जे आहे ज्यांना प्रासादिक नाव ठेवलेले मंडळिका, देव म्हणतात, मंडळिका तुमच्यासोबत यांना भिक्षाला घेऊन जा. म्हणजे कोणत्याही प्रकारचं तिथं विधी नाही आहे. फक्त त्याची जी जीवाची योग्यता वाढली, अधिकार वाढला, देवाला प्रवृत्ती निर्माण झाली आणि त्या प्रवृत्तीनुसार त्यांना डायरेक्ट हातात झोळी दिलेली आहे, भिक्षा मागायला लावलेली आहे. आणि तिथून पुढं त्यांचा हा जीवन प्रवास परमेश्वराच्या सन्निधानात, परमेश्वराच्या दैवराटीमध्ये सुरू झालेला आहे. मंडळी त्यांना भिक्षेला घेऊन जातात. दोघे भिक्षेला निघाले आणि भिक्षा करून आले. नाथोबांनी सर्व पदार्थ वेगळे घेतले होते. झोळ्यामधली भिक्षा सर्वज्ञांना दाखवून पवित्र केली. सर्वज्ञांनी डावा श्रीकर झोळी खाली घातला, उजवा श्रीकर वर होता. सर्वज्ञांनी, बाई, पुण्य महात्म्यांना भिक्षा न करण्याची माहिती नाही. कारण त्यांनी विचारलं पण नाही की कशी भिक्षा मागावी, काय भिक्षा मागावी, काय म्हणावं, काय नाही म्हणावं, कशी आणावी, कोणत्या प्रकारचं त्यांनी विचारलं नाही. त्याच्यामुळे देवाने काही सांगितलं नाही. परंतु नाथोबांच्या माध्यमातून ते गेलेले आहे आणि ते जी बी आहे भिक्षा ते घेऊन आले. तुम्हाला भिक्षा कशी घ्यावी याची माहिती नाही म्हटले. आणि मग बाईसांनी त्यांच्या झोळ्या हाती घेतल्या. बाईसांनी सर्वज्ञांचं पूजन केलं, भिक्षेचे चांगले चांगले पदार्थ निवडले. बाईसा म्हणाल्या, बाबांनी म्हटलं भिक्षा करणं शिकून घ्या म्हटले. हे बटिकाला जमलं नाही म्हटले. ते बटिकाला जमलं नाही म्हणजे बटिकाने तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. थोडक्यात नाथोबांनी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. तर तुम्ही ते समजून घ्या, जाणून घ्या आणि शिकून घ्या अप्रत्यक्षरित्या. मग सर्वांनी रात्रीची आरोगणा झालेली आहे. गुळा झाला, विडा झाला. सारंगधाराच्या देवळात तिथं वस्ती झालेली आहे देवाची. त्याप्रमाणे त्यांचं देवाने अप्रत्यक्षरित्या त्यांना न सांगता, त्यांची प्रवृत्ती न होता, त्यांची इच्छा न होता लखुदेवाला देव भिक्षा आणायला लावतात आणि ते भिक्षाचं अन्न स्वीकारतात. म्हणजे देवाची एक प्रवृत्ती जर झाली आणि जीवाची योग्यता वाढली, ती परमेश्वराला माहीत आहे, योग्यता वाढली तर परमेश्वर स्वतःहून जे बी आहे ते स्वीकारतात. त्यांना भिक्षा करायला लावली आणि भिक्षेचं अन्न त्यांनी देवाने स्वीकारलं आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या अहेतुक मायापूर भजन, प्रेमाप्रती साधन, प्रेमाचा उपाय परमेश्वराने घडवलेला आहे. आपण आपल्याकडेनी क्रिया करत असतो. आपल्याला वाटलं साधू संतांना जीव घालायचं, आपल्याला वाटलं इथं उपहार करायचं, आपल्याला वाटलं स्थानं करायची, आपल्याला वाटलं, म्हणजे आपल्याकडेनी चालू असतं. अर्थात परमेश्वराच्या कडेनी जेव्हा या साऱ्या गोष्टी होतील तेव्हा परमेश्वराच्या स्वीकारात पडेल. आपण तर आपल्याकडेनी बऱ्याच गोष्टी करत राहतो आणि त्याच्या पाठीमाग काहीतरी हेतू असतो आणि तो हेतू आहे दृष्टपर. त्यामुळं त्या परमेश्वराच्या स्वीकारात न पडल्यामुळं अंतर्बाह्य जो आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, जी योग्यता वाढली पाहिजे, जो कर्माचा नाश होऊन परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जे आपले पावलं उचलायला गेले पाहिजे, आपला निर्णय झाला पाहिजे, निश्चयात्मक बुद्धी यायला पाहिजे, ती होत नाही. याचं कारण जे बी करतो ते आपण आपल्याकडेनी करतो. मला वाटतंय म्हणून मी करणं आणि परमेश्वराला वाटतंय म्हणून परमेश्वराने करून घेणं, यात जमीन आसमानचा फरक आहे. तर परमेश्वराची प्रवृत्ती जर झाली तर आजही परमेश्वर कोणाच्या माध्यमातून आपलं काय स्वीकारतील आणि आपल्याला प्रेमाचा उपाय घडवतील हे माहीत. परमेश्वराचा तळमळी जन्मते धाडी तर आम्ही कर्माच्या राशी नाचतो आणि चतुर्विध दुःख जर केलं तर हट्ट जर केला तर आम्ही या असनिदानीसुद्धा या जीवाला प्रेम देऊ शकतो. याचा अर्थ काय का प्रेमाचे उपाय करून परमेश्वर पुढच्या प्रतिकारांता वाढून या जीवाला
अयोग्य जीवाला योग्य करून प्रेमालाही पात्र करू शकतात, प्रेमालाही नेऊ शकतात. फक्त त्याच्यासाठी आपल्याला लागते चतुर्विध दुःख, तळमळ, प्रार्थना, वासना, इच्छा आणि परमेश्वराविषयी असलेली आवडी. आपल्या हिताच्या अनुषंगाने जे बी निर्णय घेण्याची जी प्रवृत्ती आहे, ती निर्णय क्षमता आहे, ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. तर परमेश्वर कधी केव्हाही कुठेही ही जी क्रिया आहे ही स्वीकारू शकतात आणि त्यातूनच आपला जी प्रतिकारंता वाढून परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो. यासाठी आपली तळमळ दुःख असलं पाहिजे. मात्र आपली एक प्रोसेस होऊन गेलेली आहे, एक संस्कार आहे. लोक करतात म्हणून आपण करतो आहे. आपण काहीतरी आपल्याला प्राप्त झालं पाहिजे या अपेक्षेने, या दृष्टपर हेतूने आपण मात्र धार्मिकता बरीच करतो आहे. परंतु समजून उमजून अचूक पद्धतीनं त्यातली 1% जरी धार्मिकता आपण केली तरी आपण परमेश्वरापर्यंत लवकर पोचू शकतो. न समजून घेता, न जाणून घेता, न तळमळ करता, न दुःख करता, नाही तर अंतर्बाह्य बदल करून किंवा शुद्धतेच्या अनुषंगाने जर आपण ती क्रिया नाही केली आणि कितीही केली तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून समजून उमजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यासाठीच लीळा फक्त आपल्याला परमेश्वराने सांगितल्या आहे, दाखवल्या आहे, त्या ऐकायच्या आहे आणि त्या आठवायच्या आहे, याच्यासाठी नसतात लीळा. लीळा करण्याचा परमेश्वराचा जो हेतू आहे, उद्देश आहे, हा आपल्याला समजला पाहिजे. परमेश्वराने ज्या लीळा केल्या त्या लीळेतून परमेश्वराने आपल्याला एक आचार सांगितला, एक विचार सांगितला आहे, समज दिलेली, बोध दिला आहे, जाणीव करून दिलेली आणि ती आपल्या जीवनात उतरवणं म्हणजेच परमेश्वराला आठवणं. ती आपल्या जीवनामध्ये उतरून त्यावरती चालणं म्हणजेच परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने स्मरण करणं आहे. परमेश्वराने स्मरणाचे 4 सिस्टम सांगितली: नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. ज्यावेळेस आपण नाम घेतो तर आपल्या जीवनामध्ये आपण लीळा उतरवली पाहिजे. म्हणजे लीळा उतरवली पाहिजे म्हणजे काय, तर त्यातली जी समज आहे, ज्ञान आहे, बोध आहे, जाणीव आहे, ती आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. परंतु आपण त्याचा अर्थ वेगळा घेतला. नाम घेताना आपण लीळा आठवली पाहिजे. लीळा आठवून करायचं काय, तर परमेश्वराने जो समज दिलेली आहे त्या लीळेतून त्याची आपल्याला आठवण करायची आणि त्या आठवणीतून आपण त्या कार्यावर, त्या क्रियेवर, त्या आचारावरती, त्या विचारावरती आपल्याला जायचं आहे. म्हणून तेव्हा लीळा आठवणं म्हणजे त्या लीळेतून घेतलेला समज आपल्या जीवनात उतरवणं. अन्यथा गोष्टी रूपात फक्त आपण लीळा आठवतो. देव आले, बसले, पूजा अवसर झाला, हा भक्त आला, तो भक्त आला, देवाने या भक्ताला ते सांगितलं, त्या भक्ताने हा प्रश्न विचारला. त्या आठवणीतून आपल्याला काय होणार आहे? त्या परमेश्वराने त्या लीळेतून जो आपल्याला समज दिलेला आहे तो समज आपल्या जीवनात उतरवणं म्हणजे त्या लीळेला आठवणं, म्हणजे त्या परमेश्वराला आठवणं. म्हणजे नामाबरोबर लीळेतला समज तुम्ही तुमच्या जीवनात उतरावा. ज्यावेळेस ते उतरावल्या जाईल त्यावेळेसच मूर्ती अनुषंगाने तुमच्या समोर परमेश्वर आणतील. ती चेष्टा जी आहे परमेश्वराने केलेली आहे त्यावेळेस ते चेष्टेतूनच आपल्याला कर्माचा नाश करून योग्यताला परमेश्वर प्राप्त करून देऊ शकतात. म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. किंवा शब्दाचा अर्थ आपण घेतो आणि त्यातलं मर्म न समजल्यामुळं कितीतरी वर्ष, कितीतरी दिवस आपले वाया जातात. म्हणून लीळा आठवणं म्हणजे लीळेतली समज आपल्या जीवनात उतरवणं. लीळेला स्मरण करणं, लीळेला आपल्या जीवनात उतरवणं म्हणजेच परमेश्वराचा जो बी आदेश आहे, परमेश्वराचा जो आचार आहे, म्हणितलं ते जे करणं आहे तो आपण आपल्या जीवनात उतरवणं म्हणजे परमेश्वराला आठवणं म्हणजे लीळा आठवणं आहे. परमेश्वराचं पाठ हे सर्वज्ञांचा उपोड झाल्यानंतर गावाच्या दक्षिणेला मळा होता. तिकडे परिसरासाठी देवाने गमन केलं. परिसर आटोपून पाण्याचा विनियोग केला. मळ्यात 2 धाबे होते. त्यातलं एक धाबं घरासारखं बांधलेलं, कळस नसलेलं महालक्ष्मीचं जे देऊळ होतं तिथं परमेश्वराचं पुन्हा आसन झालं. लखुदेवांनी रात्री विचार केला होता, मला पुष्कळ दिवस झाले म्हटले, घरातील लोक वाट पाहत असतील म्हणून गावाला जावं, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून मग परत यावं. आता देवाने लखुदेवाला भिक्षेची झोळी दिलेली आहे, भिक्षा करायला लावलेली आहे, देवाने त्यांना समज दिलेली आहे, जाणीव करून दिलेली आहे. परंतु तरी ते घराचा विचार करताय आणि ते अप्रत्यक्षरित्या विचार करताय की त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, त्यांचं सर्व व्यवस्थित पाहिल्यानंतर परत आपण देवाकडे यावं, असा ते विचारच करतात. तर त्याच वेळेस देव दंत धावन करत होते आणि त्याच वेळेस देव त्यांना विचारतात, का हो पुण्य महात्म्य हो, कसले मनोराज्य करीत आहात, कुटुंबाची चिंता वाटते का म्हटले, कुटुंबाचा विचार करताय का. देवाने त्यांचं जे मनातलं जे चाललेलं आहे विचार ते ओळखले आणि त्यांना डायरेक्ट विचारलं आणि मग ते म्हणतात, जी पुष्कळ दिवस झाले कुटुंबीय शिदा आट्याशिवाय त्रस्त झाले आहेत, गावाला जाऊन शिदा आटात घेऊन द्यावा, त्यांची निश्चिंती करावी, मग पुन्हा देवाच्या सन्निधानात यावं. तर अशा पद्धतीनं ते आपला विचार मांडतात आणि मग देव म्हणतात, मग काय पुण्य महात्म्य तुमच्याजवळ काय आहे का म्हटले, तुम्ही जाणार आहे, विचार करताय, चिंता करताय, पण तुमच्याजवळ काय आहे का. आणि ते म्हणतात, एक आसू आहे म्हटले देवा. तर मग असं करा म्हटले, गावाला जा, शिदा आटा
त्यांना करून द्या. मग काही काळानं खडकुलीला पुन्हा भेटू म्हणले. खडकुलीला या आता आणि त्यावेळेस खडकुलीला आम्ही तुम्हाला दर्शन देऊ असं अप्रत्यक्षरित्या त्यांना लखुदेवांना देव सांगतात. आणि मग देवानी गोळा वगैरे केल्यानंतर पाण्याचा विनियोग केल्यानंतर पूजा अवसर होतो. लखुदेवांनी देवाला दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं, गावाला निघाले आणि मग देव मात्र विहरणाला गमन करतात. परमेश्वराने आपल्याला काय सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने सांगितलेलं आहे, त्यातून परमेश्वरावरती आपली निष्ठा किती असायला पाहिजे, ही जी गोष्ट आहे ही समज आणि ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. आपण एखाद्याला म्हटलं समर्थवादाची निष्ठा ठेवा, समर्थवाद निष्ठा ठेवा, तर ती निष्ठा होत नाही. असंच एका भक्ताला मी सांगत होतो आणि सांगता सांगता त्यांना म्हटलं का निरावलंब राहावा, आपण कोणावर कशावर अवलंबून राहू नये. तर तो म्हटले अवलंबून राहिल्याशिवाय तर काही चालणारच नाही म्हटले बाबा, कोणावर तरी कुठंतरी काहीतरी अवलंबून राहावंच लागेल. मग त्यांनी त्या मर्म त्यांनी समजून न घेतल्यामुळे त्याचा हा प्रश्न साहजिक नैसर्गिक आल्या. मग त्याला त्यावेळेस म्हटलं कोणावरही भरोसा ठेवण्यापेक्षा आणि कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा परमेश्वरावरती अवलंबून राहणं. निरावलंब होणं म्हणजे सर्व जे आधार आहे आपले त्यावरती न अवलंबून राहता फक्त आणि फक्त परमेश्वरावरती अवलंबून राहणं, त्या समर्थावाची निष्ठा निर्माण करणं आणि त्यातूनच आपण आपलं जे बी कर्तव्य आहे ते पार पडत राहणं. जेव्हा परमेश्वरावर अवलंबून राहाल तेव्हा परमेश्वर आपलं जे बी कार्य आहे ते पूर्ण करतील. लखुदेवांची ती निष्ठा कमी असल्यामुळे ते घराचा विचार करताय, चिंतन करताय. देवानी त्यांना अडवलं नाही. देव म्हणता ठीक आहे तुमच्याकडं, जा निश्चित ती करा तुम्हाला वाटतंय तर. जर यदाकदा देवानी त्यांना सांगितलं असतं काही काळजी करू नका, त्यांची व्यवस्था आम्ही करतो, कारण देव तर सामर्थ्य आहे, देव सामर्थ्याने या गोष्टी साऱ्या करू शकल्या असते. परंतु त्या जीवाची तेवढी निष्ठा नाही आहे. तो विचार करतोय, चिंता करतोय, त्याला चिंता वाटते आणि त्यातून जर त्याला देवाने सांगितलं असतं तरी तो डिस्टर्ब झाला असता. तो देवाच्या सन्निधानात स्वस्थतेने शांततेने राहिलाच नसता. म्हणून देव त्याची मानसिकता ओळखतात. देव म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, जा तुम्ही, मात्र पुढं खडकुलीला आम्ही भेट देऊ तुम्हाला, तुम्ही तिथंच या. अशा पद्धतीनं परमेश्वराने आपल्याला एक समज दिलेला आहे की आपण कोणाचा किती केव्हा विचार करावा. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं ॲडजस्टमेंट केलेली असते आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपले कर्म घेऊन आलेलं असतं आणि त्या कर्माने तो जगत असतो. याचा विचार त्याचा विचार जर करत बसलो तर परमेश्वराचा विचार आपल्या डोक्यातून नक्कीच निघून जातो, हृदयातून निघून जातो. आणि परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण जर चालत राहिलो, निरावलंब जर झालो, फक्त आणि फक्त त्या परमेश्वरावरतीच अवलंबून राहून चालत राहिलो, तर आपलं जे बी आहे आपल्या निमित्ताने किंवा आपल्यावरती अवलंबून असलेले सर्वांची सगळ्यांची विषय व्यवस्था परमेश्वर करतात, पण तेवढी आपली निष्ठा असली पाहिजे. परंतु आपण जर अंतःकरणात जर चिंतन करत असेल तर आपल्याला किती ज्ञान सांगितलं, किती समजून सांगितलं, तर आपण त्यातून निघू शकत नाही. आणि देवाने हीच मानसिकता त्याची पकडली. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही, तुम्ही जाऊन या. याचा अर्थ आपण असं समजायचं नाही की बुवा त्यांनी तर भिक्षा घेतली, भिक्षा मागायला लागला आणि मग देवाने त्याला तर परवानगी दिली, मग जा, मग तो गेला. तर त्याच्या पाठीमागची त्याची मानसिकता, त्याची जी निष्ठा आहे ती कुठंतरी कमकुवत आहे. आणि देवाने ती ओळखली म्हटल्यानंतर त्याचा अस्वस्थ राहून त्याला ठेवण्यापेक्षा, जबरदस्ती करण्यापेक्षा जीव स्वतंत्र आहे. जोपर्यंत या जीवाची योग्यता वाढत नाही, एक मानसिक जे त्याची निष्ठा आहे, बौद्धिक जी निष्ठा आहे ती त्याला प्रत्यास येत नाही आणि तोची व्हावं, तोची भेटावं ही जोपर्यंत त्याची भावना होत नाही तोपर्यंत हा जीव स्वस्थ राहू शकत नाही, कुठंच राहू शकत नाही, त्याला किती सांगितलं तरी. आणि म्हणून देवाने त्याला जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. लखुदेवांनी सुद्धा परवानगी घेऊन निघून गेले आणि देव मग तिथून विहरणाला गमन करतात. तिथं गाडेगावानी वस्ती आहे, तिथं देवाची वस्ती होते. त्याच्यानंतर खैराडा वस्ती आहे, तिथं पुढे दुसऱ्या दिवशी खैराडा वस्ती, त्या ठिकाणी मग जे बी नित्य विधी आहे बाईसा करते. देवाचा गेल्यानंतर चरणशाळन करणं आहे, पूजा अवसर करणं आहे, जेवणाची जी बी उपाराची व्यवस्था करणं आहे ती सर्व बाईसा करतात. त्यानंतर करडगावी वस्ती आहे, करडगावावरून मग आहिरमलला देव विजय करतात. तिथं चौकात थोडा वेळ फक्त आसन झालेलं आहे आणि ते फक्त आसन स्थान आहे आणि तिथून देव तसेच डाकेफळीला वस्ती करतात. पण डाकेफळीला देव आलेले आहे, डोंगराच्या पायथ्यालाच डाकेफळ नावाचं गावाला ते गमन करतात. तर तिथे विहिरीजवळच आसन झालं. तेव्हा एक ब्राह्मण आला आणि ब्राह्मणांनी त्यांना उपारासाठी विनंती केली देवाला आणि देवसुद्धा त्यांच्या घरी गमन करतात. दुपारचा तिथंच पूजा अवसर आरोगणा होते, गुळा होतो, विडा होतो आणि मग देव पुन्हा त्या मंदिरामध्ये देवळात येऊन गमन केलेलं आहे. डोंगराच्या खालीच पायथ्याला असणाऱ्या त्या डाकेफळला परमेश्वराची
वस्ती झालेली आहे. आता येता येताच गावामध्ये घुसताना तो ब्राह्मण भेटतो. त्या ब्राह्मणाची तेवढी कणव आहे, संस्कार आहे आणि त्या संस्कारात देवाने त्यांना विनंती केली. देवाला विनंती त्यांनी केल्यानंतर देवानेसुद्धा विनंती स्वीकारली. अर्थात देव त्याच्यासाठीच गेलेले होते, परंतु त्याच्याकडे चिकित्सा नव्हती. त्यांनी फक्त देवाला विनंती केली, घेऊन गेले. परंतु हे काही कमी नाही आहे. त्याची पूर्वकर्माचा जो संस्कार आहे, जी योग्यता आहे, ती परमेश्वरांनी त्याची निर्माण करून त्याला अहेतुक मायापूर भजन घडवलं आहे. म्हणजे अर्थात प्रेमाला पात्र करून प्रेमाचा उपाय परमेश्वरांनी घडवलेला आहे. त्याला मात्र जाणीव नाही आहे, बोध नाही आहे आणि त्या बोधाला तो योग्य पात्र नसल्यामुळं पुढे जाऊन हेच भक्त जे आहे हे नंतरच्या काळामध्ये दैवराटीमध्ये येऊन बोध झाल्यानंतर शास्त्र काढतात आणि हेच अत्यंत उत्तम असा आचार करतात. कारण नंतरच्या काळामध्ये देव गेल्यानंतर आचार्यांच्या सन्निधानात जे हजारो सद्भक्त आले आणि उत्तम असा आचार त्यांनी केला. तर हे आचारवंत जे आहे हे कोण असावेत? आपण जर सहज चिंतन केलं, ते देवाच्या सन्निधानात आलेले भक्त होते, परंतु परमेश्वराकडून प्रत्यक्ष श्रीमूर्तीकडून बोधाची योग्यता पात्रता त्यांची नसल्यामुळं परमेश्वराने त्यांना बोध न देता त्यांना फक्त उपाय घडवलेला आहे. अयोग्य जीवाला योग्य केलेला आहे, प्रेमाचा उपाय, ज्ञानाचा उपाय करवलेला आहे आणि तेच नंतर आचार्यांच्या माध्यमातून किंवा नंतरच्या काही गुरुजनांच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना बोध देऊन त्यांच्याकडून अत्यंत उत्तम असा आचार करून परमेश्वराला ते प्राप्त झालेले आहे. तर तसंच आपलंही कळत न कळत पाठीमागं जेवढं घडायला पाहिजे तेवढं घडून इथपर्यंत आपण पोचलेलो आहे. प्रत्येक जीवाचं चिंतन परमेश्वर करतात, अयोग्य जीवाला योग्य करतात. त्यासाठी मात्र आपल्याला जाणीव अत्यंत महत्त्वाची आहे. ती जाणीव करून आपल्या जीवनामध्ये उतरून आचाराच्या अनुषंगाने विचार करून जितका जमेल तो आचार करत करत तळमळ जर केली आणि परमेश्वराला तोची व्हावा, तोची भेटावा या समर्थवादी निष्ठा ठेवून जर परमेश्वराला अनन्यभावी शरण जाऊन आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.